ಒಂದೆಡೆ ಇರಾನ್ ಮೇಲೆ ಅಮೆರಿಕ ದಾಳಿ ಮಾಡುವ ಬೆದರಿಕೆ ಒಡ್ಡುತ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೊಂದೆಡೆ ಇರಾನ್ನಲ್ಲಿ ಆಂತರಿಕ ಯುದ್ಧ ಆರಂಭ ಆಗಿ ಇರಾನ್ ಸರ್ಕಾರ ಪತನವಾಗುವಂತಹ ಭಯ. ಈ ನಡುವೆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಭಾರತೀಯರನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತಹ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇರಾನ್ನಿಂದ ಭಾರತೀಯರು ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ ಇರಾನ್ನಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಭಾರತಕ್ಕೆ ರವಾನೆ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ವಿಶೇಷ ವಿಮಾನಗಳಲ್ಲಿ ಭಾರತೀಯರನ್ನು ಭಾರತಕ್ಕೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮೊದಲ ಆದ್ಯತೆ ನೀಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಉನ್ನತ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಅಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇರಾನ್ಗೆ ತೆರಳಿದ್ರು. ವೈದ್ಯಕೀಯ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇರಾನ್ಗೆ ವಲಸೆ ಹೋಗಿದ್ರು. ಭಾರತೀಯ ವಿದೇಶಾಂಗ ಇಲಾಖೆ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ. ಆಪರೇಷನ್ ಸ್ವದೇಶ್ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ದೆಹಲಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗೆ ಭಾರತೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯ ಪ್ರವಾಸಿಗರು ವಾಪಸ್ ಮರಳಿದ್ದಾರೆ. ದೃಶ್ಯಾವಳಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇನ್ನು ಸರಿಸುಮಾರು 10,000 ಜನ ಭಾರತೀಯರು ಇರಾನ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಮಾಹಿತಿಗಳಿತ್ತು. ಈಗ ಒಂದೊಂದಾಗಿ ವಿಮಾನಗಳಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಾರತೀಯರು ವಾಪಸ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಇರಾನ್ನಿಂದ ಭಾರತೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ವಾಪಸ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಕೂಡ ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಇರಾನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿದೆ ಅಂತ ಭಾರತೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬಿಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇರಾನ್ನಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎದುರಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇರಾನ್ನಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ವಿಕೋಪಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ಭೀಕರವಾಗಿದೆ. ಇಂಟರ್ನೆಟ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ, ಪ್ರತಿಭಟನೆಗಳು ತೀವ್ರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅಪಾಯಕಾರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ತುಂಬ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದೆ ಅಂತ, ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. मेरे गाँव में जहाँ से बिलोंग करती हूँ, अमरोहा से, वहाँ से मेरे अपने नेटिव विलेज से आ रही हैं. मेरी भाभी है और मेरे 2 नेबर हैं और 7-8 लोग हैं माशाल्लाह से. क्या करने गए थे वहाँ पर? वहाँ ज़ियारत करने गए थे. कब गए थे? ये 28 को गए थे. दिसंबर 28 को. अच्छा, दिसंबर जी, को गए. इराक और ईरान दोनों. अच्छा. नहीं, इराक तक तो उनका हमसे कांटेक्ट था. कंडीशन तो खराब ही है वहाँ पे. तो बाकी हमारा भारतीय गवर्नमेंट है बहुत सहयोग कर रही है. एम्बेसी वालों ने हमारे को इन्फॉर्मेशन दिया था कि जितना जल्दी हो सकते आप निकलो. तो बहुत ही अच्छा उन्होंने रिस्पांस दिया है. हमारे यहाँ एक स्टील प्लांट है मेरे को, तो उन्होंने मेरे को भेजा था यहाँ से. हाँ, वहाँ पे मतलब कंपनी के अंदर तो माहौल ठीक था. कंपनी से बाहर जैसे शहर हैं, गांव में बहुत बुरा हाल था. नहीं, अभी नहीं है, वीडियोस वगैरह नहीं है. हम तो कंपनी में खुद ही अंदर दुबके हुए थे. नहीं, वो तो ठीक बात है. परिवार से कांटेक्ट नहीं हो रहा तो परेशान सब तो हो ही जाती है. जिनके भी फादर है, मदर है, जिनके भी घर वाले हैं, ऑब्वियसली वो तो परेशान हो ही जाएंगे. लेकिन आज 4 बजे के बाद तेहरान का सिनेरियो बिल्कुल अलग था. वो ठीक हो चुका है. अब सिचुएशन देखी है, आगजनी देखी है, आग वगैरह, प्रोटेस्ट खतरनाक थे. लेकिन जो प्रोटेस्ट करने वाले थे वो कम थे. और जो अगर हम अपोजिट 2 पार्टियां हैं, रजा पहलवी की पार्टी है और इमाम खामनाई की पार्टी है, और प्रोटेस्टर्स कम थे एज कम्पेयर टू जितने इस्लामिक पॉलिटिक्स के साथ है वो ज्यादा थे. तेहरान में हुआ था, मशहद में हुए थे, कुंभ में हुए थे. बड़ी कोशिश की है भारत सरकार ने. बड़ी अच्छी कोशिश की है. स्टूडेंट्स को वापस बुलाया. हम जियारत के लिए गए थे, पिलग्रिम थे हम. तो बड़ी अच्छी कोशिश रही उनकी. हमारा इंटरनेशनल कॉलिंग भी 3 दिन में रिज्यूम हुआ. फिर अभी इंटरनेट सुनने में आया है कि अब इंटरनेट तेहरान में 2 या 3 दिन में रिज्यूम हो जाएगा. हाँ जी, नहीं, वो तो ठीक बात है. परिवार से कांटेक्ट नहीं हो रहा तो परेशान सब तो हो ही जाती है. जिनके भी फादर है, मदर है, जिनके भी घर वाले हैं, ऑब्वियसली वो तो परेशान हो ही जाएंगे. लेकिन आज 4 बजे के बाद तेहरान का सिनेरियो बिल्कुल अलग था. वो ठीक हो चुका है. अब